मी तर त्याला असे ते दीपिका आणि रणवीरचे व्हिडिओज पाठवून सांगते की हे बघ कसे करतात पब्लिकली, तुला काय होतं वगैरे. नमस्कार, मी विनोद घाटगे. एबीपी माझाच्या या विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. म्हणजे असं जनरली म्हटलं जातं की कुठलीही कलाकृती ही समाजाचं प्रतिबिंब असते किंवा समाजाचा आरसा असते, पण तरी खूप कमी कलाकृती अशा असतात की ज्या थेट तुम्हाला कनेक्ट होतात, त्या तुम्हाला प्रश्न विचारतात आणि एकाच वेळेस प्रश्नही विचारतात आणि पुढे जाऊन त्याचं उत्तर देण्यासही मदत करतात किंवा शोधण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करतात. अशीच एक कलाकृती नुकतीच माझ्या बघण्यात आली. खरं तर ती मला थोडासा फायदा मिळाला आणि मला थोडंसं आधी बघता आली. हे काय नवीन, आणि हे खरंच खूप नवीन आहे. आणि हे काय नवीनची टीम माझ्यासोबत आहे. खूप स्वागत तुमच्या तिघांचे, उमेश, प्रिया आणि वरुण. थँक्यू. आणि जे मी बोललो ते खूप खरं आहे, कारण खूप कनेक्ट झालं मला. रमा खूप कनेक्ट झाली या अर्थाने की ती जे बघतीये आणि ही जी सध्याची उंबरठ्यावरची जी पिढी आहे ना, तिला नेमकं टिपलंय. वरून तुझ्यापासून सुरुवात करेन, कारण करता तूच आहेस या करता सगळ्याचा करविता. ऍक्च्युली. तर हे काय नवीनची कॉन्सेप्ट आणि याच्याबद्दल जरा सांग ना. जसं तू म्हणालास की ती एक लग्नाला 10 वर्ष झालेलं कपल आहे, रमा आणि आदित्य. आणि असं वाटतं आहे की खरं तर सगळं छान चालू आहे, पण तरी एक पॉइंट असा येतो की आपल्याला असं वाटतं की यार काहीतरी नवीन हवंय, आता काहीतरी नवीन हवंय, लग्नामध्ये पण, रिलेशनशिपमध्ये पण. मग अशा वेळेला ते दोघं जण काय निर्णय घेतात याबद्दलचं ते आहे. की रमा ठरवते की तिचा जो काही जॉब चालू आहे त्याच्यातनं एक सबॅटिकल मी घेते आणि एक नवं काहीतरी सुरू करते. यासोबतच ते कपल म्हणूनही इतर जी 2 कपल्स त्यांच्या आयुष्यामध्ये येतात त्यांच्यासोबत एक कायम एक कॉन्स्टंट असं एक कंपॅरिझन सुरू होतं की नक्की आपलं नातं तसंच राहिलंय ना, आपण जेव्हा प्रेमात पडलो होतो तेव्हाचं नातं आपलं कसं होतं आणि आत्ता आपलं लग्न कुठल्या स्टेजला आहे. सो अशा सगळ्या एका कॉम्प्लेक्स सिच्युएशन मधनं त्यांचा प्रवास कसा होतो याबद्दलचं ही सिरीज आहे. नक्कीच. पण पुढे जाऊन तुलाच विचारणार होतो. हे आताच विचारतो की फक्त तिची जाणीव तिलाच का होतीये? दुसऱ्या कपलकडे बघून जे काही होतं ते तिला का होतं, याच्या मनामध्ये तसे फारसे विचार येताना दिसत नाहीत. तू जे म्हणालास की ते खूप आनंदी जे कपल आहे असतं, हो तर त्याच्यापैकी हा मला त्याचं प्रतिनिधित्व करणारा वाटतो. तिच्या मनात मात्र प्रश्न आहेत. हो. ते खरं तर मलाही त्याचं असं उत्तर नाही देता येणार. वंचित ते दुसऱ्या फक्त- सीझनचं रेट. आय थिंक पण ना जास्त तू खरं तर म्हणजे बोल बोल प्रिया. तुम्ही सांगू शकतेस. म्हणजे तू जास्त चांगलं एक्सप्लेन करू शकशील कदाचित. नाही, मी देऊपेक्षाही मला असं वाटतं की एकतर तो खूप स्वभावांचा भाग आहे. म्हणजे Absolutely. आता त्या स्टेजमध्ये रमा आणि आदित्यपैकी रमाला ते वाटतंय, तर काही कपल्स अशी असू शकतील ज्याच्यामधल्या आदित्यला ते वाटत असेल आणि रमाला ते वाटत नसेल. तो तुमच्या मूळ स्वभावांचा काय म्हणतात, तुमच्या स्वभावातनं तुम्ही रिॲक्ट होत असता. काही माणसांना प्रत्येक गोष्ट खूप अफेक्ट होते आणि खूप गोष्टी तुम्ही सिरियसली घेता, म्हणजे आयुष्याचा प्रत्येक टप्पा, जशी की खरं तर मी पण आहे. म्हणजे ज्या गोष्टी रमाला जाणवतात त्या मला जाणवतात. मला वाटतं, मी आणि माझ्या आणि उमेशमध्ये हे खूप वेळा संभाषण झालंय की तू का नाही माझा रस्त्याने चालताना हात पकडत. मी तर त्याला असे ते दीपिका आणि रणवीरचे व्हिडिओज पाठवून सांगते की हे बघ कसे करतात पब्लिकली, तुला काय होतं वगैरे. पण स्वभाव म्हणूनच तो तसा माणूस नाहीये, त्यामुळे तो ते कधीच करत नाही. तर आणि त्याला त्याच्यामध्ये काही अपूर्ण आहे असं वाटत नाही. वेरॅज माझ्यासाठी असं होतं की जेव्हा प्रेम आणि लग्न नवं होतं तेव्हा साहजिकच त्या गोष्टी घडतात. ज्या वेळेला एकमेकांची तुम्हाला सवय होते त्यावेळेला चांगल्या अर्थाने तुम्ही एकमेकांना गृहीत धरायला लागता. मग अशा वेळेला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी एक्सप्रेस करण्याची गरज वाटत नाही, गरज उरतही नाही खरं तर. पण कधी कधी तुम्ही तुमच्या काही इमोशनल फेजेसमध्ये असे असतात की तुम्हाला ते व्यक्त होणं त्यावेळेला हवं असतं. आता हे सगळं रमाच्या बाबतीत होतंय बिकॉज रमाचा स्वभाव तसा आहे आणि ज्याला मी रिलेटही करू शकते. म्हणजे सगळीच्या सगळी ती माझ्यासारखी, मी तिच्यासारखी नाहीये, पण ह्या काही गोष्टी मला जरूर वाटतात. आणि बऱ्याच अंशी, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, बट बऱ्याच अंशी मुली ह्या जास्त एक्सप्रेसिव्ह असतात मुलांपेक्षा. आणि मुलांना प्रेम व्यक्त नाही केलं, प्रॉब्लेम व्यक्त नाही केला तरी तो नसतो किंवा असतो अशातला भाग नाही. म्हणजे मी प्रेम व्यक्त नाही केलं तरी प्रेम माझं आहेच. माझ्या आयुष्यात काहीतरी मला इमोशनल टर्मोइल फील होतोय, पण मी तुला जर सांगितलं नाही तर याचा अर्थ असा नाही की मला फील नाही होतंय.
सो आता तुम्ही 2-3च एपिसोड्स बघितलेत. यू विल कम टू दॅट लेटर जेव्हा तुम्ही अख्खी सिरीज बघाल तेव्हा. पण मला असं वाटतं की हा बेसिक कपल कोणत्याही 2 व्यक्तींच्या एकत्र राहण्याचा स्वभावातला भाग आहे, की जो मला असं वाटतं की इनफॅक्ट त्याच्याचमुळे त्याची रिलेटेबिलिटी जास्त असेल. असं नाहीये की मुलांना ते होत नाही आणि मुलांनी ते करू नये. ह्या कपलमध्ये हे 2 जण असं करतात असं मला वाटतं. एक्झॅक्टली. पण मुलांना काय होतं हे त्यांनी त्या कॉफीच्या सीनमध्ये दाखवून दिलंय, की सी तू बघ, हा तुला बोलू दे, म्हणजे तुला मोकळं होऊ दे. आणि त्याचं जे प्रेम आहे ते वेगळ्याच पद्धतीचं एक्सप्रेस करतोय. तो कदाचित तुझा हात पकडत नसेल, तो कदाचित तुझ्यासाठी वेगळ्या काही गोष्टी करत नसेल, पण ते जे तो करतो ते खूप मी खरंच खूप पर्सनल गोष्टी शेअर करते अर्थात मी, पण खूप छोटी गोष्ट आहे. मला असं खूप वाटतं की, आणि हे मी लहानपणीही करायचंय, आई बरोबर करायचंय, आता उमेश बरोबर करते की मी जर मला खूप त्रास होत असेल आणि मी जर खूप चिडले असेल, तर मला खरं तर असं वाटत असतं की उमेशने येऊन मला आत्ता जवळ घ्यावं आणि समजवावं. पण मी म्हणत हे राहते, आणि आजही टिल डेट, हे परवाच झालेली गोष्ट आहे की मी म्हणत हे राहते की आता मी कधीच तुझ्याकडे येणार नाही, आता तू माझ्याकडे येऊ पण नकोस, तू माझ्याकडे बघू पण नकोस. पण त्याला हे माहिती आहे की हे जेव्हा मी म्हणत असते तेव्हा खरं तर त्यांनी येऊन मला फक्त मिठी मारणं अपेक्षित आहे, जेवढंच तो करतो. सो असं नाहीये की आता ॲज अपोज टू दिस त्याच्या आयुष्यामध्ये अशा काही मोमेंट्स येतात जेव्हा उमेश काहीच बोलत नाही. मी जसं व्यक्त होते तसं तो करत नाही, पण तेव्हा मला त्याच्याकडे बघून कळतं की आत्ता त्याला गरज आहे की मी काही न बोलता फक्त त्याच्या बरोबर असण्याची. सो आय थिंक ते जे आदित्यमध्ये आहे ते उमेशमध्ये पण आहे. तो बरोबर समजून घेऊन लिहितो. नाही, हे खरंच खूप लोक कनेक्ट करतील, खूप कपल्स कनेक्ट करतील ही गोष्ट. तू आदित्यला कशा पद्धतीनं कनेक्ट केलंस? नाही, खूपच म्हणजे रादर खूपच छान पद्धतीने. मी तुला सांगू का, तू जसं म्हणतोयस मला खूप बरं वाटतं की असा इंटरव्ह्यू होतो की आधी तुम्ही पाहिलेले एपिसोड्स, त्यामुळे तू कनेक्ट होऊ शकतं, ते आम्हाला खूप छान वाटतंय. पण तेच आमचं ना स्क्रिप्ट वाचताना झालं. वा. म्हणजे अनेकदा गोष्टी जेव्हा पहिला एपिसोड आला, जेव्हा वरुणने पाठवला, तेव्हा मी हा विचार करत नसतो पहिल्यांदा जेव्हा वाचतो तेव्हा, की मी कलाकार म्हणून काय परफॉर्म करणार आहे. तेव्हा मी एक गोष्ट म्हणून, एक कॅरेक्टर्स म्हणून मी वाचत असतो. आणि माझ्यासाठी तो एपिसोड इज लाईक अ रोलर कोस्टर राईड होती. मी खूप हसलो, मी खूप इमोशनल झालो. सो मी आदित्यला सुद्धा तितकंच मनापासून कनेक्ट करू शकलो. मला त्याच्या भावभावना कळल्या, जाणवल्या आणि त्या रिलेट करू शकलो. सो मला असं वाटतंय, मला खूप पटतो आदित्य आणि खूप भावतो याचसाठी की माझे खूपसे जे रिअल एक्सप्रेशन्स आहेत ते त्याच्या मार्फत येतात. आणि मला असं वाटतंय की खूप पर्सेंटेजनी पुरुष अशाच पद्धतीने रिॲक्ट होतात, Exactly. जसं आता प्रिया म्हणाली तशी. सो म्हणूनच हे जे कपल आहे, किंवा रादर मला असं वाटतं प्रिया उमेश म्हणून सुद्धा लोक आज जर कनेक्ट करत असतील तर आम्ही कोणी वेगळे नाही आहोत, तर आम्ही त्यांच्याच सारखे आहोत, आम्ही त्यांचंच रिप्रेझेंटेशन करत आहोत. आणि म्हणूनच ह्या वेब शो मधनं सुद्धा जेव्हा आदित्य आणि रमाला लोक बघतील तेव्हा ते कनेक्ट यासाठी करू शकतील कारण ते सुद्धा आयुष्यात तसेच रिॲक्ट होत असतील, त्यांना ते जाणवत असेल. त्यामुळे मी पण तितकाच स्वतःला रिलेट केलं आदित्यसोबत. मला ना अजून एक पॉइंट ऍड करावाचं वाटेल तुझ्या मगाशाच प्रश्नामध्ये. ते कित्येकदा असं होतं ना की पुरुष आणि स्त्री एका जोडप्यातली, तर त्यांना वाटणारे कॉम्प्लेक्सेस जे असतात ना, तर ते मला कायम असं वाटतं की स्त्रीचा हा खूप एक्सटर्नल बाहेर पडतो आणि पुरुषाचा खूप इंटरनल असतो. म्हणजे स्त्रीला जे काही वाटत असतं ना, ते तुला घराच्या सगळ्या गोष्टींवरती त्याचं रिफ्लेक्शन दिसेल. मग ते सकाळच्या ब्रेकफास्टवरती पण दिसेल, इस्त्रीच्या कपड्यांवर पण दिसेल, काय कुंड्यांमध्ये पण दिसेल. तिला जे फिलिंग येतंय ना, ते तुला सगळीकडे दिसू शकतं. वेळेस पुरुषाचं जे असतं ना, ते खूप त्याच्यापुरतंच असतं. ते तुला त्याचे रिफ्लेक्शन्स हे इतर ठिकाणी त्याचे दिसणार नाहीत. वा. सो हा खूप एक महत्वाचा फरक असतो त्यात. आणि त्यामुळे स्त्रीचं हे खूप जास्त ड्रॅमॅटिक होऊन जातं स्टोरी टेलिंगच्या दृष्टिकोनातनं. वेळेस पुरुषाचं जे असतं ते कित्येकदा डिप्रेसिंग होण्याकडे कल जाऊ शकतो, ते लिखाणातच. जोपर्यंत तर ते मला- blast होत नाही त्याचा तोपर्यंत ड्रामा येऊ शकत नाही. पण मला हे खूप छान वाटतंय की हे सगळं ना, म्हणजे आपण काय म्हणतो, हे ठरवून नाहीये, इतकं सहजपणे ह्या सगळ्या गोष्टी हो. घडलेल्या असतात, हो. त्या सहजपणे तुझ्या लेखनात उतरल्यात. त्यामुळे कदाचित मी जेव्हा प्रश्न विचारला तुला तेव्हा तू त्याला उत्तर नाहीये तेवढ्या पुरतं तू म्हणालास, कारण ते खूप सहज आलंय. हो. जनरली असंच होतं. आणि त्यातला प्लस पॉईंट मला हा म्हणजे छान आणखी गोष्ट वाटली की जेव्हा हा येतो, आता खूप कंटाळलोय मी पार्टीला किंवा तिकडे जायची आता, हो, पण तिला तयार झालेलं पाहिल्यानंतर बरोबर.
तो सगळं हे प्रेम आहे. आणि पुन्हा की तिचं एक्सटर्नल जे आहे की कपडे तिने रेडी केलेलेच असतील, हेही सुद्धा तो पुढचा डायलॉग आहे की तिने रेडी करून ठेवलेलेच असतील. मला मी खूप कॉम्प्लिमेंटच देतोय खरं तर. पण ना हे इतकं साधं आणि सिम्पल आहे ना, आणि याच्यामध्ये खूप नाविन्य आहे. कारण सध्या ज्या पद्धतीचं कॉन्टेंट जनरेट होतोय, क्रिएट होतोय किंवा जो येतोय आपल्या समोर, त्याच्यामध्ये हे खूप वेगळं वाटतंय याच्यासाठी की हे तुमचं आमचं आहे, तरी पण आपल्यापासून लांब गेलेलं आहे. सो हे खूप नवीन आहे. सो त्याच्याबद्दल मला सांग की या गोष्टीवरती तुला ही गोष्ट का उतरावीशी वाटली आणि का साकारावीशी वाटली? खरं तर ना मला असं वाटत होतं की मी स्वतः त्या एका फेज मधनं जातो आहे की जिथे आपल्याला असं वाटत असतं की आता माझ्याकडे अनुभव पण प्रचंड आहे आणि आता काहीतरी जे काही काम करत होतो त्याच्यापासून नवं काहीतरी शोधण्याची गरज आहे. आणि सेम असं वाटत राहतं की कित्येकदा आपल्या आयुष्यामध्ये पर्सनल लेवल पण एक रुटीन चालू असतं आणि आपण एक कंपॅरिझन करायला लागतो. सो त्या एका माझ्याच फेज मधनं खरं तर एक ते येत होतं असं मला वाटत होतं. आणि प्लस आम्हाला खूप वर्ष झाली हे करायचं होतं की आता म्हणजे प्रिया उमेश सोबत आधी पण काम केलेलं आहे आणि आता त्याला कुठेतरी एक पुढच्या एका पुढच्या स्टेजवरती एक आयुष्याच्या वेगळ्या टप्प्यावरती नेणं पण खूप गरजेचं होतं. की तो जो एक लग्नानंतरचा टिपिकल 3-4 वर्षांनंतरचा रोमॅन्स झाला, आता ते एक मॅच्युअर्ड कपल झालंय आणि ते कपल झाल्यावरती काय होईल हे सांगणं फार गरजेचं वाटत होतं. की जिथे ती सगळी तो रोमॅन्स पण आहे कुठेतरी टिकलेला, पण येट त्याच्यामध्ये एक थोडी मॅच्युरिटी पण आलेली आहे. मग ती कशी एक्सप्लोर करूया. सो हे चालू असताना म्हणून मग असं ठरलं की हे आपण काहीतरी नवीन सांगूया. नक्कीच. पण आता इथे जरी हे काय नवीन अशा वेगळ्या अर्थाने असलं तरी ना, आपण जनरली आता हे काय नवीन ही मुवमेंट पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येते. तुमच्या दोघांच्या आयुष्यात असं काय होतं का? हे ना काहीतरी वेगळंच कॉम्बिनेशन केलंय किंवा वेगळाच काहीतरी प्लॅन केलाय आणि हा खूप असेल तुझ्याकडे? नाही, खूप नाही, फार रेअर आहेत. कारण उमेश तसा खूपच असं काही ॲडव्हेंचरस निर्णय घेणाऱ्यातला नाहीये. तो तसा असा सरळ जाणारा माणूस आहे. खूप खूप पूर्वीची गोष्ट आहे ही. आम्ही डेट करत होतो तेव्हा, कोर्ट ट्रिप चालू होती तेव्हा. मी एक तेव्हापासून मी host- करतोय, तेव्हापासून नाही झालं होतं मॅनेजमेंट तेव्हा. त्याच्यानंतर एकदाच झालं आता, पण ते आत्ताचं ऍक्सिडेंटली झालं ना, तेव्हा तू ते केलं आता होतं. तू सांगतेस ना हा मला. नाही नाही, तेव्हाच सांगते. बरं. थांब ना, सांगू पण देत नाहीये. तर आता आता ती 2दा झाली गोष्ट. उमेश यार, माझी लिंक तोडलीस, कसा माणूस आहेस तू. मी एक शो होस्ट करायचा आणि तेव्हा आम्ही जस्ट असे नवे नवे प्रेमात पडलो होतो आणि उमेश असं काहीतरी असं वेगळं करायचं आणि आता जरा मला काहीतरी वेगळं पाहिजे आयुष्यात, त्याचपणाचा कंटाळा आलाय. म्हणून तो गेला सलॉन मध्ये आणि तो एक केस स्ट्रेट करून आला. स्ट्रेट म्हणजे उमेश जेव्हा आला, आणि त्याचे छान कर्ली केस आहेत, उमेश जेव्हा आला तेव्हा त्याचे पुढचे केस एवढे होते, बापरे. म्हणजे लिटरली सलमान खान जसा आहे तेरे नाम मध्ये मधला तसे केस. आणि ते बघून मी त्याला म्हटलं होतं, हे काय आहे? हे का केलंयस तू? त्यानंतर आम्ही सगळेजण त्याला खूप बोललो, त्याचे सगळे मित्रमंडळी वगैरे. ते झालं, तो आयुष्याचा टप्पा पार पडला. त्यानंतर लग्न झालं, लग्नाला 14 वर्ष झाली. आता पुन्हा ऍक्सिडेंटली त्याचे केस तसे झाले, ऍक्सिडेंटली झाले, काहीतरी हेअर ट्रीटमेंट करता करता, आणि ते 2 महिने तसेच होते. बापरे. सरळच राहिले, ते परत नॉर्मल कचला येईच ना. मग देवाची इच्छा आहे मी तसं मध्ये मध्ये करत राहावं, सतत काहीतरी तुला एंटरटेनमेंट देण्यासाठी. आता काही फोटोज शेअर करेन उमेशचे सरळ. मी तेच विचारणार होतो. आपल्याच घरी असं असल्यानंतर कशाला आपण ज्या गोष्टी लपवायच्या असतात त्याच गोष्टी आपण. हा कॉन्टेंट नाही रे, तेव्हा स्टाईल वाटायची रे तेव्हा, म्हणजे काहीतरी नवीन करून असं काहीतरी. कारण जे आपल्याकडे असतं ना त्यापेक्षा आपल्याला वेगळं करायचं असतं. Correct. आणि कर्ली हेअर तर मला ते कधी मुद्दा शोचा. हा एक्झॅक्टली. सो कर्ली हेअर मला आवडायचे नाहीत, म्हणून मला असं सतत व्हायचं, नाही यार किती मस्त असे मोठे सरळ केस असले की छान असतात. आणि हे म्हणून मी जाऊन सांगितलं, ते मला होईल, पण ते झाले काहीतरी भलतेच. अपेक्षा होती आपण ते मेंटेन नाही करणं पॉसिबल नव्हतं. ते झाले स्ट्रेट आणि मला वाटलं बरं दिसेल, पण ते नव्हतं दिसत. नंतर कळलं, मग नंतर ते कापले. आणि आता बघ कसं काय, आता ते ट्रीटमेंटमध्ये म्हणजे माझी नॉर्मल स्टायलिंगचे जे सतत मी करत असतो त्याच्यातच अचानक दुसऱ्या दिवशी केस धुवून ते झालेच नाहीत नॉर्मल, त्याच्यावरती ते राहिलेच तसे. तर काय करू मी आता? त्याच्यावरती अनेक वेगवेगळे उपाय. आणि आमचं सॉरी, मी विषयांतर होता जरा. तुमच्या नाटकात पल्लवी आहे ना, पल्लवीचे कर्ल्स. पल्लवी रोज तिचा कर्लिंग स्प्रे मारून त्याचे कर्ल्स करायचे.
कारण ते इतके स्ट्रेट झाले होते केस की तो सारखा प्रयोगामध्ये बोलायला त्याने मानच गेले की म्हणजे अख्खा वेळ उमेश प्रयोगात वाक्य म्हणताना असं असं असायचा. बर वाव. सो असं नवीन नवीन त्याला घडत असतं basically आयुष्यात. तुझ्याकडनं उत्तर हवंय, तुझ्याकडं- आता तिच्याकडनं हे काय नवीन. काय काय असं तिला कधी हे काय नवीन असं झालंय तिच्या बाबतीत? ती रोज इतकं करत असते नवीन ना, तेच इतकं रेग्युलर झालंय, त्यामुळे काय तिच्याकडे नवीनची काही अपेक्षाच नाही. हे याच्यामध्ये आणखी एक गोष्ट मला जाणवली स्टोरीमध्ये की आपण कुठेतरी मागे पडतोय का या पिढीच्या तुलनेमध्ये जे आसपास सुरू आहे, असं फिलिंग तिच्या मनात किंवा त्याच्या मनात आहे का? रमाच्या मनामध्ये येतंय का जेव्हा ती इतरांकडे पाहते, त्या नवीन कपलकडे पाहते असंच म्हणत नाहीये मी, क्लोदिंग एखादं ज्या मुली ऑलरेडी बिझनेसमध्ये आहेत, म्हणजे सध्या एक जनरेशन अशी आता या टप्प्यावरती येऊन पोहोचली की आता सगळं छान चाललंय, आपण सेट आहोत, पण एक मोमेंट येते की ज्या मोमेंटमध्ये जाणवते की नाही रे, आपल्या अजून खूप करायचं बाकी आहे. सो ते आपण मागे पडलो या भीतीतून आहे की कसं, तुला काय वाटतं? ए, ते तुला सिरीज बघितल्यावर कळेल ना. मग जेव्हा मी उत्तरच देईन ना तिला असं का वाटतंय ओके, हे जर मी पण मी आताच जनरिक प्रश्न विचारतो, असं अनेकांना वाटू शकतं म्हणजे किंवा वाटत प्रियाला असेल. असं का वाटतंय? हा, नाही नाही, मी रमाचं उत्तर देत होते. अर्थात नाही, पण अर्थात ती भावना रमाची आहे, पण रमासारख्या असंख्य मुली असू शकतात किंवा असंख्य माणसं असू शकतात, असं वाटत नाही का तुम्हाला? अं, म्हणजे जी जेनझी बद्दल आपण सतत बोलत असतो किंवा नवीन जनरेशन बद्दल बोलतो आपण टेलिफोन मला उलट वाटतं, मला खरं तर वाटतं ना, आपण सेट नसतो म्हणून ही कुठेतरी भावना येते. म्हणजे आपण सतत कुठेतरी स्ट्रगलच करत असतो. म्हणजे मगाशच्या चर्चेत मी आणि वरुण बोलत असताना वरुण तेच म्हणाला की आपल्याला असं वाटतं की एक 10 वर्ष झाल्यानंतर किंवा 15 वर्ष झाल्यानंतर रिलेशनशिप सेट झालेली असते, बरोबर. तर तसं नसतं. ती तशीच कुठेतरी अनसेटल्डच असते. तसंच माझ्या मते आपण कोणाशी जेव्हा नवीन पिढी काहीतरी काम करते असं म्हटल्यानंतर आपल्याला पण असं वाटत असतं की आपल्याला का जमत नाही, आपल्यालाही जमायला हवं. रादर कंपॅरिझन करू नये असं मला जेन्युइनली वाटतं, कारण आपण जे केलेलं असतं आणि आपण ज्या गोष्टीतनं ते केलेलं असतं आणि त्यांची सिच्युएशन ही खूप वेगळी असते. पण हो, थोडंफार वाटतं जेन्युइनली, कारण आपल्याला पण करायची इच्छा असते काही ना काहीतरी वेगळं, नवीन, त्यांच्यासारखं काहीतरी. पण शेवटी मला असं वाटतं की आपल्याला हवं तेच आपण करावं, आपल्याला जे पटतंय तेच करावं. दुसऱ्यांसारखं करायला जाऊ नये किंवा कोणाची कॉपी करायला जाऊ नये. ते तसं करतायत म्हणून आपण तसं केलं पाहिजे ह्या ह्याच्यात जाऊ नये, असं माझं जनरल उमेश कामत म्हणून म्हणणं आहे. आदित्य म्हणून ते कळेलच सिरीजमध्ये काय त्याचं म्हणणं आहे ते. ओके, ते आता तो म्हणाल्यावरती मला असं, म्हणजे आम्ही जे बोलत होतो त्याबद्दल त्याला धरूनच पॉइंट आहे की ते ना, ते लग्न ते असं उदाहरण म्हणून द्यायचं झालं तर ते सीसॉ सारखं आहे. आपण जर का आपण प्रचंड ते बॅलन्स करायचा प्रयत्न करतो, वेळेस तो बॅलन्स आला तर ते अत्यंत हे होणार आहे, म्हणजे बोरिंग होणार आहे. बरोबर. तेही गंमतच त्याची ही असते की खालीवर होण्यामध्ये. पण आपण प्रचंड आपल्याला वाटत असतं की नाही काहीतरी करून एकदा सेटल व्हावं किंवा बॅलन्स व्हावं, पण ते तसं न होण्यातच गंमत असते. नक्कीच. पण हा जो म्हणाला की तुलना, कदाचित आपण सेट झाल्यानंतर एका टप्प्यावरती आल्यानंतर की वाटतं ना की ही नाही, आपलं हे राहून गेलंय किंवा आपण हे करायला हवं किंवा हे काहीतरी खूप नेक्स्ट लेवलला गेलेत आणि आपण मात्र अजून तिथेच आहोत. ही तुलना करू नये किंवा याच्याबद्दल तुला काय वाटतं? नाही, मला वाटतं प्रचंड करावी तुलना, कारण त्यातूनच शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आपल्याला जाणवत राहतात. आपण जर या स्टेजला पोहोचलो ना की मी आता एक पिढी आहे की ज्याला सगळंच येतंय, तर मग संपलंच. मला तर प्रचंड कॉम्प्लेक्स येतो. म्हणजे मी जेव्हा नवीन लोकांचं काम बघतो ना, तर मला असं होतं की अरे हे मी एक 5-7 वर्ष मागे आहे का काय सगळ्याच्या, असं मला प्रचंड वाटतं. आणि मला वाटतं की ते वाटत राहण्यातच आपल्याला असं ती एक ऊर्जा मिळते की नाही आपण अजूनही नवीन शोध घेतला पाहिजे, नव्याचा शोध घेतला पाहिजे. ते जर का आपल्याला तो कॉम्प्लेक्स येणं, कॉम्प्लेक्स हा बरोबर शब्द आहे का मला माहित नाही, पण तो शोध जर का आपण थांबवला ना, तर मग मला असं वाटतं की सगळं निरस व्हायला लागेल. सो त्याच्यामध्ये काही गैर नाहीये. म्हणजे आधीच्या पिढीला बघून तुम्हाला जर का असं वाटत असेल की क्रिएटिव्ह बाबतीत म्हणतोय मी की तो कॉम्प्लेक्स आहे, तर उलट ती चांगली गोष्ट आहे. स्वतःमध्ये ऊर्जा चालू ठेवणे हा तुझा मुद्दा आहे. बरोबर, काहीतरी करत राहण्यासाठी. नाही, कित्येकदा काय होतं रे की आपल्याला ना असं भीती वाटते कित्येकदा की कोणीतरी नवीन आधीची पिढी येऊन काहीतरी सगळं डिस्ट्रक्ट करते आणि काहीतरी नवं क्रिएट करते आणि आपल्याला असं वाटतं की यार हे आपल्याला अचीव्ह होणार आहे का नाही.
तर ती भीती मनामध्ये येणं चांगली गोष्ट आहे. करेक्ट त्या भीतीने जर का तुम्ही त्याच्या आहारी गेलात तर नाही, करेक्ट पण ती भीती येणं स्वाभाविक गोष्ट आहे असं म्हणतोय मी. नक्कीच. म्हणजे आता एक दिवस स्टोरी अपडेट नाही केली, अपलोड नाही केली तरी सुद्धा एक भीती असते की लोक आपले फॉलोअर्स आपल्याला, म्हणजे अशा पद्धतीची या वळणावर सध्याची भीती चालली आहे. मला सांग की यामध्ये आदित्य आणि रमाची गोष्ट ही बघण्यासाठी माझी कारणं मी सांगितली. तुला काय वाटतं की लोकांनी का पाहावी? ओ मला असं वाटतं की अत्यंत रिलेटेबल, अत्यंत आजच्या सगळ्या आपल्या पिढीला, म्हणजे ह्या सेम जनरेशनला ज्यांच्या लग्नाला एक काही टप्पा उलटलाय त्यांना खूप जास्त रिलेट होणारी गोष्ट आहे आणि म्हणून ती पाहावी. कारण आतापर्यंत आम्ही जे एकत्र काम केलंय त्या कामाला कायमच लोकांचे असे प्रतिसाद आहेत की तुम्ही किती क्यूट आहात आणि तुमचं किती छान आहे आणि इतकं मस्त आहे आणि आम्हाला असं आयुष्य आवडतं आणि हे किती गोड आहे आणि असं. मला असं वाटतं की खऱ्या आयुष्यामध्ये तो गोडवा तर आपण जपतच असतो, पण त्याच्या पलीकडे काहीतरी रियालिटी घडत असते. क्या बात. आणि मला असं वाटतं की आजपर्यंत आम्ही साकारलेली जितकी एकत्र पात्र आहेत त्या पात्रांची आता ही अत्यंत मॅच्युअर्ड स्टेज आहे, जिकडे ह्या मॅच्युअर्ड स्टेजमध्ये त्यांच्या आयुष्यातला काय गोडवा आहे आणि त्यांच्या आयुष्यात काय घडतंय हे तुम्हाला पाहायचं असेल तर हे काय नवीन जरूर पहा. आय एम शुअर तुम्हाला खूप आवडेल सिरीज. वरून याच्यापेक्षा परफेक्ट कास्टिंग असूच शकत नाही. असं काही नाही आहे. नाही पण हेच कास्टिंग आहे, म्हणजे सरच नसू शकत. उमेश, तू? मी थोडं सिरियसली एक गोष्ट सांगेन की खूपदा ना, मी जसं म्हटलं मगाशी, एपिसोड वाचल्यानंतर ना मला गोष्टी खूप रिलेट झाल्या, जाणवल्या, मी हसलो, मी इमोशनल झालो. सो अनेकदा वरून ज्या पद्धतीचं लिखाण करतो त्याने ना मी स्वतःला रादर आजमावत असतो, चुकीचा शब्द आहे, मी स्वतःला शोधायचा प्रयत्न. मी स्वतःलाच मला नव्याने दिसतो असं मला वाटतं. मी अदरवाईज आयुष्यात जगत असतो ते, पण मी त्याचा कधी विचार केलेला नसतो. मला असं वाटतं ही सिरीज पाहिल्यानंतर प्रेक्षक स्वतःचा शोध घेतील किंवा त्यांना ह्या सिरीजच्या काही सिच्युएशन्समुळे, काही प्रसंगांमुळे त्यांना कदाचित तेच स्वतः दिसतील आणि त्यांना स्वतःचा शोध घ्यायला नव्याने किंवा पडद्यावरती त्यांचंच प्रतिबिंब पाहतील असं वाटतंय. सो आय थिंक गोड अशी गोष्ट आहे, इंटेन्स पण गोष्ट आहे, इमोशनल गोष्ट आहे आणि प्रत्येक कपलनी आणि सगळ्या कुटुंबानी एकत्र बघण्याची गोष्ट आहे. म्हणून हे काय नवीन नक्की बघा. मला वाटतं ना, मॉडर्न रॉमकॉम ही खूप कमी एक्सप्लोर होतात मराठीमध्ये आणि जे त्या पद्धतीने म्हणू पाहतात ते आपल्याला काय मिसिंग वाटतं की ते पूर्ण त्याला न्याय देऊ शकत नाहीयेत का काय, असं खूप फिलिंग येतं. तर मला ते वाटतं की ते आहे की हे आत्ताचं मॉडर्न रॉमकॉम आहे, हे काय नवीन, ज्याच्यामध्ये फक्त या वेळेला प्रिया उमेश ही पात्र नाहीत तर इतर पण असंख्य पात्र आहेत त्यांच्या आजूबाजूला. सो त्या सगळ्यांनी मिळून ते एक वातावरण तयार झालेलं आहे. सो ते मला वाटतं की प्रचंड रिलेट होईल लोकांना आणि बघायला आवडेल. आणखी एकच मी ऍड करतो, रॉमकॉम वरनं तू म्हणालास, आपल्याकडे ना रॉमकॉम ना ऑलवेज ना कॉपी करण्याचं जास्त हे असतं की तिकडे जसं झालंय तसं कल्चर, हे देशी आपल्या मराठी मातीतलं हे जास्त आहे आणि जे रॉमकॉम आहे त्यामुळे कदाचित ते रिलेट होत असेल. सो हे ओरिजिनल आहे मध्यमवर्गीय मराठी घरांमध्ये जे घडतं ऍक्च्युली आई बाबांसोबत त्याची व्यवस्थित तेच घडतं. क्रिकेटची मॅच सुरू असो किंवा काही. सो आय थिंक तसं हे रॉमकॉम आहे, म्हणून तुम्हाला नक्की आवडेल. नक्कीच. आणि तसं माझी मतं मी मांडली, पण लोकांनाही तितकंच आवडेल आणि लोकही एन्जॉय करतील आणि त्यातलं नाविन्य त्यांनाही सापडेल आणि ते एन्जॉय करतील या शुभेच्छा. थँक्यू सो मच, तुम्ही वेळ दिला त्यासाठी. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.